स्वराज्याच्या रणांगणावर एक नाव गाजत होतं, नेताजी पालकर. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू आणि शत्रूच्या छातीत भीती निर्माण करणारा वाघ. पण एका क्षणात सगळं बदललं गेलं. मुघलांच्या फौजांनी वेढा घातला, तलवारी थांबल्या आणि नेताजीसारखा वाघ कैद झाला. औरंगजेबच्या दरबारात एकच फरमान, एकच आदेश: धर्म बदला, नाहीतर मृत्यू अटळ. क्षणभर नेताजी थांबले, पण वेळ थांबली नाही आणि त्या क्षणी एक निर्णय घेतला, जगण्याचा. धर्म बदलला, नाव बदललं, मोहम्मद कुली खान. मात्र आत्मा बदलला नाही. छातीत अजूनही पेटत होतं स्वराज्य. वर्ष गेली, पण ज्वाला विझली नाही. आणि मग तो दिवस आला. रायगडाच्या पायथ्याशी परत उभा राहिला तोच वाघ. डोळ्यात पश्चात्ताप, हृदयात निष्ठा. महाराज, मला माफ करा. तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले आणि म्हणाले, स्वराज्य आपल्या माणसांना कधीच हरवत नाही. त्या क्षणी फक्त एक माणूस परत आला नाही, परत आला एक योद्धा, एक वाघ, एक इतिहास. नेताजी पालकर. ही कथा आहे पराभवाची नाही, तर पुनरागमनाची. अशा या वीर योद्ध्याला मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या मराठी गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.